तर जय हिंद मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत एक मॅथ मधला म्हणजेच गणितामधलं एक महत्त्वाचं चॅप्टर की ज्याचं नाव आहे शेकडेवारी. शेकडेवारी म्हणजेच त्याला इंग्लिशमध्ये आपण पर्सेंटेज पण म्हणतो. आणि याच्यावरती नाही का एका मार्कासाठी नाही का हमखास आपल्याला पेपरमध्ये पोलीस भरती असो किंवा कोणतेही एक्झाम असो त्यामध्ये नाही का 1 मार्काला हमखास क्वेश्चन विचारला जातो. तर एकदम बेसिक लेवलपासून ते हाय लेवलपर्यंत आपण गणित बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. एक एक गणित घेण्याचा प्रयत्न करू आपण. तर आता पहिलं गणित या ठिकाणी घेतलंय 840 चे 20% म्हणजे काय, म्हणजे किती, बरोबर. तर चला हे बघा 840 गुणिले चे म्हणजे गुणिले 20% बरोबर किती, म्हणून 840 गुणिले 20 भागाकारात 100 लिहून घ्या मित्रांनो, बरोबर. तर बघा या ठिकाणी हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला, बरोबर. त्यानंतर बघा हा शून्य कट झाला, हा शून्य कट झाला. आता उरलंय किती, तर बघा उरले हे आपल्याकडे 84 गुणिले 2, बरोबर. आता पुढे करायचं काय, फक्त याचा सिंपल गुणाकार करून घ्यायचा, तेच तुमचं उत्तर असणार आहे. तर बघा 4 एका 4, 4 दुने 8 आणि 8 दुने 16, तर तुमचे 480 चे 20% बरोबर आहे 168. तर चला आणखी एक उदाहरण घेऊ आपण समजण्यासाठी. सुरुवातीला तर हे पुसवतो मी, आहे का नाही. तर मित्रांनो ही जी भरती आहे हे तुमच्यासाठी खूप गोल्डन चान्स आहे, कारण की नाही का तुम्ही इतक्या दिवसापासून प्रयत्न करताय, मेहनत घेताय. कशासाठी, तर आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, आहे का नाही. कारण आपल्याकडे गरिबी अशी प्रॉपर्टी नाही का बाबा आपल्या बापाचं आईचा असा म्हणजे मोठा बिझनेस आहे, लाखोचा दररोजचा बिझनेस होतो, असं पण नाही, आहे का नाही. त्यामुळे नाही का ह्यो जो काळ आहे ह्या काळामध्ये फक्त एकच करा, आपलं जे काही आपलं टार्गेट आहे म्हणजे भरती होणं, तर त्याच्यावरतीच फुल फोकस करा. या काळामध्ये तुमचे मित्र मैत्रिणी काय जे असेल नाही का त्यांच्याकडे बिलकुल लक्ष देऊ नका, कारण नाही का भाऊ जोपर्यंत आपल्याकडे काय नाही तोपर्यंत आपल्याला कोणी विचारणार नाही. आणि हे नाही का जे काही म्हणजे जे तयारी करणारे मुलं यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे, त्यामुळे कोणत्याही फ्लोमध्ये न जाता फक्त आपल्या टार्गेटवरती फोकस करा, हे की नाही. चला नेक्स्ट गणित बघू आपण. या ठिकाणी आणखी एक गणित घेतलंय तुम्हाला समजण्यासाठी. 700 चे 50% बरोबर किती, बरोबर आहे की नाही. तर चला त्याला सिंपल अशा प्रकारे मांडून घ्या. 700 चे म्हटल्यानंतर चे म्हटले काय तुमच्या डोक्यात आलं पाहिजे म्हणजे गुणाकार, बरोबर आहे की नाही. 700 चे 50% म्हणजे 700 गुणिले 50 भागिले 100 बरोबर किती. तर बघा याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं. हे 2 शून्य कॅन्सल झाले, तर या इथं 2 शून्य कॅन्सल होतील. तर आता पुढे करायचं काय, आणि पुढे काय उरलंय फक्त 7 गुणिले 50. तर बघा 7 गुणाकारात 50 असं लिहून घ्या. आणि बघा पुढे तर हा शून्य आहे ना, तर हा शून्य जसं तसं लिहून घ्या. त्याच्यानंतर उरलं काय 7 गुणिले 5. तर बघा 7 5 35, बरोबर. तर या ठिकाणी तुमचे 700 चे 50% बरोबर येतील 350. हेच तुमचं उत्तर असणार आहे, बरोबर आहे का नाही. तर चला बघू आणखी नेक्स्ट उदाहरण. हे उदाहरण थोडं वेगळं आहे, म्हणजे 40% चे 50% बरोबर किती. तर या ठिकाणी टक्केच दिले आपल्याला डायरेक्ट, आहे की नाही. म्हणजे अगोदरच्या उदाहरणात कशी रक्कम दिली आणि तिचे टक्केवारी काढायला लावले, पण या ठिकाणी तसं नाही. या ठिकाणी नाही का टक्के किती असं आहे. तर बघा या ठिकाणी किती दिले 40%, बरोबर. तर आपण टक्केवारी कधी पण कितीवरती काढत असतो, 100 वरती काढत असतो, आहे की नाही. तर बघा या ठिकाणी याची मांडणी कशी करायची. तर या ठिकाणी 40 चे बरोबर म्हणजे गुणाकार येईल, पण अगोदर बघा हे टक्के म्हटल्यानंतर इथे 100 येईल, बरोबर. 40% चे 50% बरोबर किती, आहे की नाही. तर बघा 50 भागिले 100. तर हे सॉल्व केल्यानंतर तुमचं उत्तर येऊन जाणार आहे. तर बघा या ठिकाणी हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, बरोबर. त्याच्यानंतर हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, इथपर्यंत समजलं. पुढे बघा उरलं काय
4 पंचे 20 बरोबर. त्यानंतर हे 10 10 100. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. त्यानंतर बघा पुढे हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. ठीक आहे, आता पुढे बघा उरले काय 2/10 बरोबर. आता बघा बे बे पंचे 10 1/5 याचं उत्तर येईल. आणखी याचं जर कॅल्क्युलेशन केलं, समजा तुम्हाला अपूर्णांकात असलं तर ठीक आहे, किंवा दशांश अपूर्णांकामध्ये जर असलं तर म्हणजे उत्तर अशा पद्धतीनं पण असू शकतं किंवा याच्या व्यतिरिक्त पण असू शकतं. तर बघा आणखी कसं असणार आहे, तर इथे 1 आहे म्हणून 1 किती उरलं आपलं 1/5 असं उत्तर आलंय बरोबर. या अपूर्णांकात आहे, पण दशांश अपूर्णांकात जर उत्तर असलं क्वेश्चनमध्ये तर त्यावेळेस काय म्हणजे गणित दिसायला एकदम सोपं वाटतं, पण उत्तर कशा पद्धतीनं असू शकतं, अपूर्णांकात पण असू शकतं किंवा दशांश अपूर्णांकात पण राहू शकतं. तर बघा कसं पद्धतीने काढायचं त्याला. तर हा 1 आहे, 1 आणि 5ला भाग जातो का, किंवा 1 ने 5ला भाग जात नाही. तर बघा काय करायचं, 1 तर इथे आपण नाही का शून्य वाढून घेऊ. तर हा शून्य घेतलाय म्हणल्यावर इथे एक शून्य लिहून घ्या, तिथे एक डॉट द्या बरोबर. 5 1 5, 5 2 10. तर हेच तुमचं उत्तर असणार आहे 0.2. अगोदर पण आपण असंच गणित बघितलंय, पण हे एक आणखी एक तुमच्या प्रॅक्टिससाठी. तर चला हे बघा 30% म्हटल्यानंतर भाग करा 100 येईल बरोबर. तर 100 चे म्हटल्यानंतर गुणाकार. पुढे बघा 30%चे 70% म्हणतंय बरोबर. तर 70% म्हटल्यानंतर भाग करा 100 बरोबर किती, तर किती आहे आपल्याला काढायचे आहे की नाही. किती कोणी काढून देणार आहे का, नाही काढून देणार भाऊ, कारण नाही का स्वतःला स्वतःच करणं आहे. लोक किती जरी तुला म्हणत असले की काहीतरी कर, कुठेतरी कामाला लाग, किती दिवस घरी बसतो आईबापाच्या जीवावरती बसून खातो, कारण असे टोमणे मारणारे असतात आणि असायला पाहिजे. जोपर्यंत तुला असं भेटणार नाही तोपर्यंत नाही का तुला स्वतःच अस्तित्व पण कळणार नाही. कारण की नाही ते गावात नाही का पारावर बसणारे रिकामचोट गप्पा मारणारे नाही का खूप सारे राहतात. आणि ते करत तर काही नाही, पण दुसऱ्याला नावं खूप ठेवतात. पण नाही का ह्या नाव ठेवणाऱ्यालाच नाही का तुला काहीतरी करून दाखवायचं आहे, आणि त्याच्यासाठी नाही का ही एकदम चांगली संधी आहे. तर त्या संधीचं तुला सोनं करायचं आहे. जर अभ्यास करतोय ना तर अभ्यासच कर, म्हणजे तू नक्की काहीतरी करू शकतो बरोबर आहे का नाही. आणि लोकांना नाही का एकदम असं म्हणजे हे दाखवायचं की बाबा मी काहीच करत नाही एकदम. हां, जरी तू लायब्ररीमध्ये अभ्यासाला चाललाय किंवा ज्या ठिकाणी अभ्यास करत असेल, लोकांना सांगायचं हां मी चाललोय कामाला, चाललो, सकाळी डबा भरायचा निघायचं. लोकांना असं वाटलं पाहिजे की हां ह्यो कामाला जातोय, पण नाही इतकं शांततेत अभ्यास करायचा. आणि एक दिवस तुमचा रिझल्ट आल्यानंतर लोकच म्हणले पाहिजे खरं तू तर कामाला जात होता, इकडे हे करत होता, ते करत होता, कसं काय झाला. तर मग त्यावेळेस त्यांचे पण डोळे उघडतील की बाबा पोरांनी काहीतरी केलंय आहे की नाही. तर चला बघूया आपलं गणित. तर या ठिकाणी बघ हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, त्यानंतर हा शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. आता उरलंय काय 3/10 गुणिले 7/10 बरोबर. आता बघा 7 त्रिक किती होतं रे, 7 त्रिक 21 छेदात 10 गुणिले 10 बरोबर. 10 गुणिले 10 किती होतील 100. तर आता या ठिकाणी तुझं उत्तर अपूर्णांकात जर म्हटलं तर 21/100 असं येतं. पण दशांश अपूर्णांकात जर उत्तर असलं तर बघ या ठिकाणी उत्तर असं येईल. आता 100 ने 21ला भाग जात नाही, तर त्या ठिकाणी नाही का हा शून्य वाढून घ्या. शून्य वाढला म्हणजे 0 पॉईंट असं येईल. तर बघा 100 1 100, 100 2 200. तर या ठिकाणी 2 लिहून घ्या बरोबर. त्यानंतर आता किती उरलं आहे 10 उरले, तर 10चा आणखी 1 पॉईंट देऊन 100 तयार होईल. 100 1 100. तर या ठिकाणी तुझं उत्तर आहे 0.21. तर हेच तुझं उत्तर असणार आहे. मी तुम्हाला अगोदरच म्हटलं की आपण एकदम बेसिक लेवलपासून तर जसे जसे स्टेप वाढत जाईल तसे गणित आपण बघणार आहोत. तर बघा या ठिकाणी गणित आहे 64चे x% बरोबर 8 बरोबर. तर हा x आपल्याला काढायचा आहे. तर बघा गणिताची मांडणी कशी करायची. 64चे म्हटल्यानंतर काय करायचं आहे, डायरेक्ट गुणाकाराचं चिन्ह घेऊन टाकायचं बरोबर. तर बघा
64चे तर एक्स म्हटलेलं आहे, तर एक्स टक्के म्हटल्यानंतर तू भागाकारात 100 येईल. बरोबर किती आहे 8 आहे की नाही. इथपर्यंत समजलं. तर पुढे बघा, तर आपल्याला हा एक्स काढायचा आहे. बरोबर, एक्स काढायचा आहे. तुमची ती एक्स नाही किंवा तुमचा तो जो समजणारा तुमचा एक्स आहे तो एक्स पण नाही, हा एक्स वेगळा झाला. तर हा एक्स काढायचा आहे आपल्याला. तर बघ पुढे तर या ठिकाणी बघा, आता या ठिकाणी सिंपल नाही तिरकस गुणाकार करून घ्यायचा. तर हे 8 जे आहेत ते 8 खाली काही नाही म्हटल्यानंतर 1 असतं. तर या ठिकाणी असा तिरकस गुणाकार करायचा. बघा एकदम शॉर्टकट पद्धतीने सांगतोय. तर 8 गुणिले 100, 8 गुणिले 100 आणि भागाकारात 1 गुणिले 64. बरोबर, तर बघ 100 गुणिले 8 भागाकारात 64. बरोबर, याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुला एक्स भेटून जाणार आहे आणि तेच तुझं उत्तर असणार आहे. तर बघ या ठिकाणी 8ने भाग जातोय. बघ 8 1 8, 8 2 16, 8 1 8, 8 2 16, 8 3 24, 8 4 32, 8 45, 8 6 48, 8 7 56, 8 8 64. तर या ठिकाणी 8. बरोबर, आता उरलं काय 100 भागाकारात 8. बरोबर, तर बघ याचं कॅल्क्युलेशन करू आता. 8 1 8 उरले या ठिकाणी 2 म्हणजे 20 झालंय. 8 1 8, 8 2 16, तर इथे 2 आले. 8 2 16, तर उरले 4. 8ने 4ला भाग जातोय का, नाही जात, म्हणून या ठिकाणी 0 घ्या. 0 घेतला म्हणजे इथे पॉईंट येणार आहे. तर बघ आता 8 पंच किती होता रे, 8 पंच होता 40. तर या ठिकाणी येईल 5 म्हणजेच 12.5. तर एक्सची व्हॅल्यू तुला या ठिकाणी भेटली आहे 12.5. तर हेच तुझं उत्तर असणार आहे. हा तुझा एक्स या ठिकाणी भेटलेला आहे. ठीक आहे. 40चे x% बरोबर, x% बरोबर 288. तर एक्स किती आहे बघ, 48 गुणिले एक्स भागाकारात किती टक्के म्हटल्यानंतर इथं भागाकारात येईल 100. बरोबर किती आहे 288. बरोबर, तुम्हाला अगोदर काय सांगितलं होतं, जर याच्या खाली काही नाही म्हटलं तर 1 आहे. बरोबर, हे समजण्यासाठी. तर बघा याचं सिंपल फक्त तिरकस गुणाकार करून घ्यायचा. तिरकस गुणाकार झाला तर तुम्हाला याचं उत्तर भेटून जाईल. तर बघा, तर 288 गुणिले 100 भागाकारात 48. बरोबर, तर बघा याला आपण नाही का 24ने भाग जातोय, तर 24ने भाग देऊ. 12ने पण जातो, 24ने पण जातो, तर आपण नाही का 24ने देऊ म्हणजे लवकर गणित सॉल्व्ह होईल. तर बघा 24 1 24, 24 2 48. पुढे बघा 24 1 24, उरले या ठिकाणी 4, 24 2 48. तर बघा आता उरले आणखी भाग जातोय. बे 1 बे, बे सखी 12. बरोबर, तर उरले किती आता 6 गुणाकारात 100. बरोबर, तर बघा 6 1 6. बरोबर, आणि हे 0 जशाच तसे. तर एक्सची किंमत आहे ती आहे या ठिकाणी 600. बरोबर, हेच तुमचं उत्तर असणार. तर चला मित्रांनो, आता पुढचं उदाहरण बघूया आपण या ठिकाणी. तर बघा गणित कसं आहे, एका संख्येचे 30% हे 90 आहेत, तर ती संख्या कोणती. म्हणजे आता नाही का ती संख्या कोणती ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे त्या संख्येचे नाही का 30% दिले आपल्याला आणि ते 30% म्हणजे 90 आहे. तर आपल्याला एकूण 100% जी काही रक्कम आहे ती काढायची. तर चला एकदम शॉर्टकट पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने नाही का ह्या गणिताचं उत्तर काढू आपण. तर चला बघा या ठिकाणी काय म्हणलंय, गणित नाही का पहिले नाही का मेन गोष्ट अशी की गणित समजून घेणं महत्वाचं आहे. कारण जोपर्यंत आपण गणित समजत नाही तोपर्यंत त्याचं उत्तर निघणार नाही, आहे की नाही. तर मग समजून घ्या, एका संख्येचे 30%. तर आता ती संख्या समजा एक्स ही संख्या आहे. बरोबर, तर ह्या एक्स या संख्येचे किती म्हटलंय त्यांनी 30%. किती 30%. बरोबर, टक्के म्हटल्यानंतर आपल्याला काय भागाकारामध्ये 100 येणार आहे की नाही. तर बघा भागाकारात 100 असं लिहून घ्या. तर या 30% म्हणजे किती आहे, तर 30% आपल्याला दिलेले आहे 90. बरोबर, तर आपल्याला हा एक्स काढायचा आहे, म्हणजे जी काही एकूण रक्कम आहे ती आपल्याला काढायची आहे. तर बघा सिंपल करायचं काय, तर याचा तिरकस गुणाकार करून घ्यायचा.
तिरकस गुणाकार केल्यानंतर तुमचं फायनल उत्तर येऊन जाईल. तर बघा या ठिकाणी करायचं काय, तर बघा या ठिकाणी लिहून घ्या 100 गुणिले 90 भागाकारात 30. बरोबर, इथपर्यंत समजलं. इथपर्यंत समजलं म्हणल्यानंतर तुम्ही गणिताच्या उत्तराच्या खूप जवळ आले. तर बघा आता पुढे करायचं काय, डायरेक्ट 30ने या ठिकाणी भाग जातोय, किंवा आपण नाही का हे शून्याचं कॅन्सलेशन करून घेऊ. बरोबर, आता आणखी सोपं जाईल. तर पुढे बघा 3 1 3, 3 2 6, 3 3 9. बरोबर, तर उरलं काय 100 गुणिले 3. तर बघा 3 0 0 3 0 0 3 1 3. तर हे x बरोबर तुमचे आले या ठिकाणी 300.